या सृष्टीच्या हितासाठी आपण जे सांगत आहात ते मी मान्य करत आहे। माझ्या भक्तांच्या वचनाला मान देणे हे माझे व्रत आहे आणि म्हणून केवळ तुमच्या इच्छेसाठी मी ह्या विवाहाला मान्यता देत आहे। सृष्टी चक्राच्या दृष्टीने ही गोष्ट आनंददायक आहे। आता मी जिच्याशी विवाह करेन ती स्त्री कशी असावी हे तुम्हाला सांगतो। ती अशी स्त्री असावी जी माझे तेज सहन करण्यास समर्थ असेल। जेव्हा मी योग साधना करेन तेव्हा तिने योगिनी व्हावं, परंतु योगिनी होणं ही सामान्य गोष्ट नाही। मी योग साधना करत असताना तिने त्यामध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न करू नये। माझ्या बोलण्यावर जर तिने अविश्वास दाखवला तर त्या स्त्रीचा मी त्याग करेन हे मी स्पष्टपणे आपणास सांगतो। आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी विवाहाला सिद्ध आहे आणि त्यानुसार तुम्ही तशी स्त्री शोधावी। नारायण नारायण। श्री महादेवांनी तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे स्पष्टपणे बोलून दाखवले होते। आता त्या पुढे काय होणार, कोण काय म्हणतील याची श्री महादेव वाट पाहत होते आणि त्यावर श्री ब्रह्मदेवानी आपले म्हणणे मांडले। होय देवा। सतीदेवींशी श्री महादेवांचा विवाह होणं का आवश्यक आहे हे आमचं मत आम्ही तुम्हाला सांगितलं। हे श्री महादेवा, आपण आमच्या प्रस्तावाला मान्यता देऊन विवाहाला सिद्ध झालात ह्याचा आम्हाला आनंद झाला आहे। तुम्ही आम्हाला तुमच्या पत्नीविषयीच्या अपेक्षा सांगितल्या आहेत। होय, आणि अशाच स्त्री बरोबर मी विवाह करेन। आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला सर्वथैव अनुरूप अशी स्त्री आमच्या पाहण्यात आहे। कोण? साक्षात देवी भगवतींचा अवतार, साक्षात आदिशक्तीचे स्वरूप, आपल्याशी विवाह व्हावा अशी ज्यांची मनोकामना आहे अशा त्या देवी प्रजापती दक्ष यांची कन्या। होय श्री महादेवा, प्रजापती दक्ष यांची कन्या सती। ह्या सृष्टीचक्राचे संतुलन अबाधित राहावे म्हणून आदिशक्ती वेळोवेळी ह्या भूतलावर अवतार घेत असतात। श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली अशी त्यांची विभिन्न रूप आहेत आणि सृष्टीतील विविध कार्य संपन्न करण्यासाठी त्यांचा सहयोग होतो। श्री महालक्ष्मीच्या रूपाने त्या श्रीहरींशी विवाहबद्ध झाल्या। श्री महासरस्वतींच्या रूपानं त्यांचा माझ्याशी विवाह झाला। आता दक्षकन्या सतीच्या रूपानं त्यांनी भूतलावर अवतार घेतलेला आहे आणि तुमच्याशी त्यांचा विवाह व्हावा म्हणून त्या कठोर अशी साधना करीत आहेत। हो, आणि हा विवाह व्हावा अशी आमची देखील इच्छा आहे। आम्ही त्यांना आपली एकाग्र चित्ताने साधना करताना पाहिलं आहे। आपली साधना करण्यात ती इतकी गढून गेली आहे की भोवतालचं सार शिवमय झालेलं आहे। सती म्हणजे प्रजापती दक्ष ह्यांची कन्या। श्री महादेवा,
तुमच्या ह्या बोलण्यामागचा उद्देश आमच्या लक्षात येतोय. प्रजापती दक्ष यांच्या मनात आपल्याविषयी राग आहे हे मी जाणून आहे. तरी सुद्धा आमच्या मते हा विवाह व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्या तुमच्यासाठी एकमेव अनुरूप अशा स्त्री आहेत. तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची दृढ अशी साधना चालू आहे. आपण त्यांच्यावर प्रसन्न व्हावं. आपण तिच्या इच्छेनुसार तिच्यावर प्रसन्न होऊन हा विवाह करावा महादेव. हो, आणि हा विवाह व्हावा अशी आमची देखील इच्छा आहे. आम्ही तुमचा विवाह उत्सव पाहू इच्छितो. हे श्री महादेवा, आपणा दोघांच्या विवाहानं हे त्रैलोक्य सुखी होईल. सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील. सर्वत्र मंगल होईल. हे देवाधिदेव, श्री ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा विवाह करावा आणि या त्रैलोक्याला सनात करावे. सती, हे श्री ब्रह्मदेव, हे श्रीहरी, माझी ह्या प्रस्तावाला मान्यता आहे. मी या विवाहाला सिद्ध आहे. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवण्याची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद. रंग्या, तुला उद्याच्याला गडावर जायचं आहे बघ. कशाला? माझा सांगावा घेऊन जायचा आहे. अगं बानू, आख्यानाच्या आधी देव हात आला परत गेलं तेव्हा तू मनात कोण त्यासनी का नाही सांगितलंस? हे बानू, आजा काय विचारतोय? अगं बोल की. शची देवी बी हात येऊन गेल्या. काय म्हणल्या ठाव आहे का? म्या सांगतो की त्या म्हणल्या होत्या काही बानू नाही. बानुताई, मी कधी तुम्हासनी काय म्हणलं नाही. पर काय झालं आहे ते सांगा जी. मी सांगते काय झालं आहे ते. म्हाळसा देवी मला सूक्ष्म देहानं गडावर घेऊन गेल्या होत्या. अनहत माझी प्रतिमा होती. तो नुसता आभास होता. आणि हे तुला आम्हासनी सांगावं असं वाटलं नाही? ऐकावं ते नवलच.
अगं नाही पर एवढं समज करून तू काय केलंस तरी काय? अरे मला ते बी कळणं झालंय बघ. म्या देवांसंग काशीला गेले होते. कुठं? काशीला अगं पण कशा पायी? देवींची शक्तिपीठ दाखवाया. ततबी देवींचं एक शक्तिपीठ आहे. पण हे समज कशापायी केलं त्यांनी? तुला मागल्या जन्माचा आठवावं म्हणूनच ना? होय. अगं दुसरं काय असणार? पण हे समज होऊन तुला देवासनी काय सांगता आलं का? नाही, म्हणूनच मी विचार करते हाय का उद्याच्याला देवासनी सांगावं एकदाच. असं 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 म्हणून तुला सांगावा धाडायचा आहे वय? होय. असे शांत का आहात? काय पाहत आहात बाहेर? गडाच्या त्या पहिल्या पायरीला पाहत आहे. पण असं अचानक? आख्यानात जेव्हा शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा संदर्भ आला तेव्हा इथला माझा आणि बानूचा विवाह मला आठवला. तुम्हाला आपल्या विवाहाची आठवण नाही झाली तर? मी बानूला जेव्हा विवाह करून नळदुर्गावरून इथे घेऊन आलो तेव्हा ह्याच पायरीवर तू मला रागाने थांबवलं होतंस. आता त्या गोष्टींना काही अर्थ नाही. मला सत्य कळलं आहे आणि मी आता हे सारं विसरले आहे. होय, हे एक उत्तम झालं. आता बानूचा विषय काढला की तुला राग नाही येत. हो, पण एक बरं झालं की बानूचा विषय काढलात. आता काय सांगणार आहेस? बानू विषयी सांगायचे आहे. होय, आता ती तुझी सखी आहे तेव्हा तिचे दायित्व तू घेतले आहेस. हो, त्यात काही शंका नाही. मी बोलू का? बोलावे. या क्षणापासून मी म्हणते तोपर्यंत तुम्ही तिच्याशी बोलायचं नाही आणि तिला भेटायचंही नाही. म्हाळसा, आता हे काय नवीन? नवीन असलं तरी तिच्या भल्यासाठी आहे. पण म्हाळसा, आता मला ह्याच्यामध्ये नको ओढू. आता तू आणि तुझी सखी काय ते पाहून घ्या. असं कसं म्हणू शकता तुम्ही? होय, कारण आता मला राज्यातील राहिलेल्या प्रश्नांकडे पाहायचे आहे. प्रजेतील लोकांना भेटायचे आहे. चैत्रातील उन्हाळा सुरू झाला आहे. सूर्यदेव आपले कार्य करत आहेत तेव्हा आता पशु आणि पक्षी ह्यांची काळजी घ्यायला हवी. हे सगळं करण्यापासून मी तुम्हाला थांबवत नाही, पण हे देखील आवश्यक आहे. पण मग तू आता काय करणार आहेस? कारण आजपर्यंत बानूला सगळ्यांनी सहाय्य केलं आहे, विशेषतः तुम्ही. होय, आणि ते मी जाहीरपणे केलं आहे. त्याचे कारण तुला ठाऊक आहे. हो, पण काही अवधी तुम्ही तिच्यापासून दूर राहा. या साऱ्या गोष्टींना तिला एकटीला सामोरं जाऊ द्या. तिला ठाऊक आहे की काहीही झालं तरी तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहणार आहात. म्हणजे याचा अर्थ मी बानूच्या वाड्यावर जायचं नाही? तेवढंच नाही तर ती समोर आली तरी तुम्ही तिच्याशी बोलायचं देखील नाही. बरं, पण म्हाळसा, यामधून जे प्रश्न उद्भवतील त्यांच्याकडे तू पाहायचं. हो, मी पाहते काय करायचं ते. त्याशिवाय ती सत्य शोधण्यासाठी धडपड करणार नाही. होय, परंतु त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेतच. पण त्या प्रयत्नांमधून जर आपण यशस्वी झालो नाही तर दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच. बर सांग, काय सांगावं द्यायचं आहे देवासनी? देवासनी सांग का मला त्यासनी भेटायचं आहे. तवा कुठं भेटू? बघा सांगावा. अयो काय सांगावा आहे का? का? त्याला काय झालं? अगं म्हणजे देवानी जर विचारलं कशा पायी तर काय सांगू त्यासनी? वय बराबर आहे त्याचं. देवासनी कळाय ना ग काय सांगावं आहे म्हणून. मला देवासनी हे सांगायचं आहे का एवढं समज करून बी मला काय समजलं नाही तर देव मला सोडून जाणार आहेत का? पर तू असं का समजतीयस की तुला काय कळणार नाही ते? मला जे करायचं आहे ते मी करते आहे, पर तरी बी मला समजलं नाही तर अगं तर काय? म्या देवासनी हे बी सांगणार आहे
का काय बी झालं तरी मी त्यांच्या संग जाणार. मी आता एकली माघारी नाही थांबणार. ही म्या देवासनी सांगू? वय पर देव तुझं ऐकत्याल? बांधताई तुमचं काहीतरी चुकतं या. मला बी नाही वाटत देव तुमसनी सांगत्याल. मला देवासनी हे सांगायचं हाय म्हणजे हाय. अगं पर देवी तयार होत्याल का? ते देव बघत्या. म्या त्याची काळजी कशापायी करू? पर नियम हाय नव, जिला अदुगर समजल तीच देवासंग जाईल म्हणून. हं. मला नाही समजलं तरी बी म्या देवांसंग जाणारच. हे बान, तू काय म्हणतीयस ना ते मला समजतंय ग, पर तसं होईलच असं नाही बघ. तुम्ही अहो तुम्ही कुठे जाताय? जी ते देवासनी भेटायचं आहे. पण देवांना का भेटायचंय? काय म्हणजे काय अव सांगावं आहे बानूचा. काही विशेष संदेश वगैरे आहे का? अव कसं आहे तुम्हासनी ती सांगता यायचं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो तू सांगावा देवासनी सांगायचं म्हटल्यावर मला धडधडायला लागलं. व मग एक काम करा, तुम्ही माझ्या मागे या. चल. कुठं कशाला? ते मी नंतर सांगते तुम्हाला. नका नका अदुगर सांगा. हे बघा, आज तुम्हाला देवांना नाही भेटता येणार. आधी तुम्हाला देवींना भेटावं लागेल. नग मी माघारी जातो. तो सांगावं नको आणि ती भेट बी नको. नका. अहो हे बघा, असं करू नका. कारण देवींना जर कळलं की तुम्ही त्यांना टाळून गेलाय तर त्या जरा जास्त रागावतील. नाही पर त्यासनी कळणार कसं आणि सांगणार कोण? मी सांगेन ना. येत आहे ना माझ्या मागे? जी चला. देवी आत येऊ का? यांचं इथे काय काम? मी घेऊन आले यांना. या. जी त्याचं झालं असं देवी. मी तुम्हाला काही विचारलंय का? आधी ही सांगेन. तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. जी चूक झाली. देवी हे देवांना भेटायला चालले होते, म्हणजे बानूचा संदेश घेऊन. मी म्हटलं आधी तुमच्याकडे घेऊन यावं यांना. बरं झालं तू अन्न इकडे आणलंस ते. काय संदेश आहे बानूचा? जी बानूनं सांगितलं की देवासनीच ह्यो सांगावा सांग म्हणून. तुम्ही सांगणार आहात की नाही? नाही नाही सांगतो की. जी बानूला देवासनी भेटायचं आहे. कशाला? नाही म्हणजे तिला देवासनी भेटून काय तर सांगायचं आहे. तुम्हाला इतकंच ठाऊक आहे की अजून काही ठाऊक आहे? अजून आहे. म्हणजे बानूचं असं म्हणणं आहे का देवानी तिच्या पाठीशी उभं राहावं आणि तिला मोहरं घेऊन जावं. अजून बरंच काय काय सांगितलं तिनं, पर याता याता विसरलो. बर, या तुम्ही. जी बरं जाताना देवासनी भेटू का कसं काय? नाही, तुम्हालाही देवांना भेटता येणार नाही आणि बानूलाही. जी येतो.